हाय एव्हरीवन. तर आज मी दाखवणार आहे काम सुटल्याच्या नंतरनं मी काय काय केलं आज. बरं का, ही रूटीन माझी रोजची नाही आहे, फक्त आजची आहे बरं का. तर आमच्या घराजवळ ना कामत हॉटेल म्हणून एक खूप प्रसिद्ध हॉटेल आहे, जिथे की फक्त प्युअर व्हेज जेवण मिळतं. तर हे बघा, हे माझी स्टाईल मारणं चालू होतं इकडं. पण मला काय पुरी भाजी खायची नव्हती, कारण ते मला ना असं ऑइली खाल्लं ना कसं तरी होतं घशामध्ये. तर मग मी इकडं खाल्ला दहीवडा मस्तपैकी, आणि त्यानंतर इथली स्पेशालिटी आहे चहा. तर तो चहा घेतला, एवढा मस्त आणि रिफ्रेशिंग चहा असतो ना इथला. त्यानंतर ना घरी येता येता सोहमला डोसा घेऊन आलती, आणि दहीवडा काय मला तेवढा सरला नव्हता, म्हणून बाकीचा उरलेला दहीवडा मी पार्सल केलता आणि सोहमला शाळेतून घेऊन आले. बराच अर्धा एक तास निघून गेलता, म्हणून उरलेला दहीवडा मी घरी येऊन खाल्ला. आणि तेवढ्यात बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. मग दहीवडा खाऊन वगैरे झोपलेले मी, आणि नंतर ना उठले. आणि पाऊस जरी आला तरी पण आपलं किचनचं काम काय थांबणारच नाही आहे. आणि हां, माझ्या गळ्याकडे जाऊ नका, मंगळसूत्र घातलं नाही असं म्हणू नका, मला रॅशेस झाले म्हणून मी काढून ठेवलं होतं. त्यानंतर नाही तर छान असं फोडणीचं वरण आणि खमंग अशी मी वांग्याची भाजी केलेली होती. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर ना आपलं जे डेली काम आहे, किचन वट्टा वगैरे पुसला, घर वगैरे आवरलं, कारण मला घ्यायचा होता सोहमचा अभ्यास. आणि इकडं पाऊस चालूच होता, म्हणून पावसामध्ये जाऊन बादल्या लावल्या आणि एवढे भांडे घासायचे होते. पाऊस कमी होण्याची वाट पाहत होते, तोपर्यंत वांग्याची भाजी शिजली होती. पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. अर्धा एक तासानंतरनं पाऊस थांबला. मग मी भांड्याचं टोपलं बाहेर नेलं, आणि पावसाची आणि माझी कॉम्पिटिशन लागली, कोण आधी काय होतं. आणि मग नंतरनं पावसामध्ये मी भिजलेच. मग कपडे चेंज केले आणि सोहमचा अभ्यास घेतला. तर असा गेला आजचा माझा दिवस. आणि इकडं बघा, आमचा सोहम बाळणं परत बेसिकची तयारी करतोय. तर चला, बाय.